नमस्कार मंडळी, मी कांचन किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत खुसखुशीत शंकरपाळी। तुम्ही ते बघू शकता किती छान असे मस्तपैकी आपलं शंकरपाळी ते रेडी झालेले आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला आता मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे घेतलेला आहे 1 वाटी दूध। दुधामध्ये टाकत आहे अर्धी वाटी साखर। तुमच्या हिशोबाने साखर कमी किंवा जास्त करू शकतात। मला थोडी कमी गोड लागतं म्हणून मी ते कमी साखर वापरलेली आहे। आणि साखर आता दुधाबरोबर आपण व्यवस्थित मेल्ट करून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता दुधामध्ये साखर व्यवस्थित अशी मेल्ट झालेली आहे। आता ही नॉर्मल आपण थोडंसं अगदी थोडंसं थंड करणार आहोत आणि नंतर आपण मैद्यामध्ये मिक्स करून त्याचा डो रेडी करणार आहोत। आता त्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धी वाटी तूप मी थोडंसं मेल्ट करून घेतलं होतं आणि फक्त व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता इथे परफेक्ट असं आपलं मिश्रण रेडी आहे। इथे घेतलेला आहे 2 वाटी मैदा आणि ह्यामध्ये मी टाकणार आहे आपलं मिश्रण। तुम्हाला वाटलं तर मैद्यामध्ये 3 ते 4 चमचे बारीक रवा आपण ॲड करू शकता। मी फक्त मैदा इथे घेतलेला आहे आणि जे आपण दुधाचं मिश्रण रेडी केलं होतं हे आधी व्यवस्थित मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। नंतरच पाणी लागलं तर थोडं पाणी टाकून याचा एक डो रेडी करून घेऊयात। परफेक्ट असा डो इथे रेडी झालेला आहे। आता हा सेट होण्यासाठी मी साईडला ठेवणार आहे। एक 15 ते 20 मिनिटासाठी टाईम असेल तर 1-2 तास तरी साईडला ठेवलं तरी हे छान शंकरपाळी खुसखुशीत होतात। आता 1 तासानंतर आपले इथे मिश्रण परफेक्ट रेडी झालं आहे। आता पोलपटावर आपण जे मळलेले पीठ आहे ते घेणार आहे। आता हे थोडं घट्टच असतं, घट्टच ठेवायचं आहे, पातळ नको आहे। आणि हाताने व्यवस्थित हे आता रोल करून घेतलेला आहे आणि आता हे लाटून घेणार आहे। थोडं जाडसरच असं मी हे लाटणार आहे, जास्त पातळ नको आहे, ते शंकरपाळी आपले कडक होतात। आता तुपाचं मोहन टाकला आहे त्यामुळे हे साईडने चिरणारच आहे आणि असे आपण हे कापूनच नंतर शंकरपाळी करणार आहोत। तुम्ही ते बघू शकता परफेक्ट अशी जाडसर पोळी लाटून घेतली की साईडने मी काढून घेणार आहे। अशा प्रकारे काठ काढून घेतले की शंकरपाळी आता आपण हे कापून घेणार आहोत। तुमच्या आवडीप्रमाणे छोटे किंवा मोठे तुम्ही ते कापू शकतात। इथे सुरीसुद्धा वापरू शकते। मी पिझ्झा कटर वापरला आहे किंवा शंकरपाळ्याचा जो चमचा भेटतो कटिंगचा तो सुद्धा इथे वापरू शकतात। इतके जाडसर मी शंकरपाळे ठेवलेले आहेत। अशाच प्रकारे शंकरपाळी मी आता रेडी करून घेते। एका ताटात ठेवणार आहे आणि ताटात वरती कपडा ठेवणार आहे। म्हणजे सगळे शंकरपाळी लाटून झाले की एकसाथ आपण हे तळून घेणार आहोत। आता अशाच प्रकारे बाकीची शंकरपाळी पण मी रेडी करून घेते। तेल गरम झालं की गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि स्लो टू मीडियम फ्लेमवर हे शंकरपाळी छान खरपूस होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। शंकरपाळी फ्राय व्हायला फारसा वेळ लागत नाही, हार्डली 4 ते 5 मिनिटांवर दोन्ही साईडनी छान हे क्रिस्पी होतात। तुम्ही ते बघू शकता छान मस्त की गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि शंकरपाळी छान फ्राय झाले आहेत। हे काढून घेऊयात। मस्त किती पदार्थ सुटलेले खुसखुशीत शंकरपाळी रेडी झालेले आहेत। रेसिपी घरीच ट्राय करा। व्हिडिओ कोणतेही करणार तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवोज किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद।